श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. श्री शिवलीला अमृत अध्याय 9. हा अध्याय नियमितपणाने सकाळी किंवा प्रदोषकाळी वाचणे अत्यंत शुभ मानले जाते. या अध्यायात भस्माचे महात्म्य आणि वामदेवाची कथा यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या अध्यायाचे पठण श्रवण करताना मनात सेवाभाव असणं खूप महत्त्वाचं असतं. हा अध्याय आपण श्रावण महिन्यात किंवा विशेषतः शुक्रवारी 9वा आणि 10वा अध्याय एकत्र वाचतात. तुम्हाला जमेल तसं या अध्यायाचे श्रवण पठण करावे व त्याचा लाभ घ्यावा. माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण 9व्या अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. जेथे शिवनाम घोष निरंतर, तेथे कैचे जन्म मरण संसार. तीही कळी काळ जिंकिला समग्र, शिव शिव छंदे करुनिया. पाप जळावया निश्चिती, शिवनामी हाय ज्याची आसक्ती. त्यासी नाही पुनरावृत्ती, तो केवळ शिवरूप. जैसे प्राणी याचे चित्त, विषयी गुंतले अत्यंत. तैसे शिवनामी होता रत, तरी बंधन कैचे तया. धन इच्छा धरुनी चित्ती, धनाढ्याची करीती स्तुती. तैसे शिवनामी प्रवर्तती, तरी जन्म मरण कैचे तया. राजभांडारीचे धन, साधावया करीती यज्ञ. तैसे शिवचरणी जडले मन, तरी संकट विघ्न कैचे तया. धन्य ते शिवध्यानी रत, हेची विषयी कथा अद्भुत. नैमिषारण्यी सांगत, सुत शौनकादिका प्रती. वामदेव नामे महाज्ञानी, शिवध्यानी रत विचरे काननी. एकाकी निर्माय शांतदांत जनी, त्रिविध भेद रहित जो. दिशा जयाचे अंबर, भस्म चर्चित दिगंबर. निराहार निरंतर, एकलाची हिंडतसे. काय करावे कोठे जावे, काय घेऊनी काय त्याजावे. विश्व शिवमय आघवे, खेद मोह भेद नाही. अक्रोध वैराग्य इंद्रिय दमन, क्षमा दया कृपा समान. निर्लोभ दाता भय शोक मान, काळत्रयीन धरीच. गृहापत्य दारावर्जित, कोणी एक परिग्रह नाही सत्य. काया वाचा मनोदंडयुक्त, मौनी न बोले इतरांसी. ज्ञानचरा शिवस्मरण, त्याविन नेनेची भाषण. या नाव बोलिजे मौन, भेदाभेद रहित जो. सर्वांच्या अनुग्रहास्तव, ते स्वरूप धरुनी विचरे शिव. जडजीव तारावया सर्व, विचरे सृष्टी स्वइच्छे. कार्याकार्य सारुनी कारण, आत्मस्वरूपी पावला समाधान. देहत्रय रहित विधिनिषेधहीन, प्रवृत्ती निवृत्ती वेगळा. निरकुंश जो निसंगम, जैसा ब्रह्मारण्यी विचरे मातंग. तयाची रीती अभंग, वेदशास्त्रे वर्णिती. तो स्वरूपी सदा समाधिस्थ, गगन तेही अंगासी रुतत. म्हणून तेही परते सारित, हेतू दृष्टांत वर्जित जो. तेने तेजाचे दाहकत्व जाळिले, उर्वीचे कठिनत्व मोडिले. चंचलत्व हिरुनी घेतले, प्रभजनांचे तेने पै. आर्धत्व निरसोन, धोऊनी शुद्ध केले जीवन. एव पिंड ब्रह्मांड जाळून, भस्म अंगी चर्चिले. ऐसा तो अमृतार मूर्त, केवळ शुक्र की जड भरत. कौचारण्यी विचारत, सर्वही देखत शिवरूप. तो एक ब्रह्म राक्षस धावत, महाभयानक शरीर अद्भुत. कपाळी शेंदूर, जिव्हा लळलळीत, भयानक मुखाबाहेरी. खदिरांगार तैसे नेत्र, बहुत जीव भक्षिले अपरिमित. क्षुधित तृषित पापी कुपात्र, अकस्मात पातला. महाहिंसक सर्वभक्षक, तेने वामदेव देखिला पुण्यश्लोक. धावून या एका एक, कंठी घालीत मिठी त्याच्या.
लोह परिसासी झकटता पूर्ण, तत्काळ होय दिव्य सुवर्ण. देवी त्याच्या अंगस्पर्शे करून, मती पालटली तयाची. वामदेवांगीचे भस्म, त्याच्या अंगी लागले उत्तम. सत्ववृत्ती झाली परम, असुर भाव पालटला. आपुल्या अंगी झगटून, उद्धरिला पिशिताशन. हे त्यासी नाहीच भान, समाधिस्थ सर्वदा. नेने सुखदुःख शीतेष्ण, लोक निंदिती की वंदिती पूर्ण. शरीर भोग की रोग दारुण, हेही नेने कदा तो. मी हिंडतो देशी की विदेशी, हेही स्मरण नाही त्यासी. तो ब्रह्मानंद सौख्य राशी, विधिनेशी देई स्पर्शेना. ऐसा तो योगींद्र निसीम, त्याच्या अंगस्पर्शे पापे झाली भस्म. दिव्य रूप होऊनी सप्रेम, चरणी लागला तयाच्या. सहस्रजन्मीचे झाले ज्ञान, त्यासी आठव झाला संपूर्ण. मानस सरोवरी उदक पान, करिता काकहंस होय. की हाटक नदी तीरी देख, पडता पाषाण काष्टाधिक. दिव्येकार्तस्त स्वर होय सुरेख, तेवी राक्षस पै झाला. की करिता सुदार सपान, तेथे सहजीची आले देवगण. की शशी किरण स्पर्श करून, द्रव्ये जैसा चंद्रकांत. की रवी उगवता निशेष, निशासरे प्रगटे प्रकाश. तैसा उद्धरला राक्षस, स्तवन करी तयाचे. म्हणे गुरुवर्या ऐक पूर्ण, मी तव दर्शन झालो पावन. तुझसी करिता संभाषण, वाटते पावेन शिवपदा. मज सहस्रजन्मीचे झाले ज्ञान, परी 25 जन्मांपासून. पापे घडली जी दारुण, ती अनुक्रमे सांगतो. प्रजेशी नीत करी मार, आवडे तैसा विचारे स्वेच्छाचार. वेद पुराण शास्त्र, कैसे हाये मी नेने. स्वप्नीही नेने कदा धर्म, ब्रह्महत्यादी पापे केली परम. नारी अपूर्व आणुनी उत्तम, नित्य नूतन भोगी मी. एकदा भोग देऊन, दुसऱ्याने तिचे न पाहावे वदन. त्या बंदी रडती आक्रंदून, शाप देती मज लागी. विप्र पळाले राज्यातून, पट्टणे ग्रामे खेटके जान. इतुकीही धुंडून, स्त्रिया धरून आणिल्या. भोगिल्या 300 द्विज नारी, 400 क्षत्रिय कुमारी. वैश्या स्त्रिया सुंदरी, 1000 भोगिल्या. शूद्रांच्या सहस्र ललना, चांडाल नारी 400 जाना. त्यावरी अपवित्र मांगकन्या, 101 भोगिल्या. चर्मककन्या 500, रजकांच्या 400 गणित. वारंगना असंख्यात, मिती नाही तया ते. 500 महारिणी, तितक्याच वृषली नितंबिनी. या वेगळ्या कोण गणी, इतर वर्ण 18. इतुक्या कामिनी भोगून, तृप्त नव्हे कदा मन. नित्य करी मद्यपान, अभक्ष्य तितके भक्षिले. ऐसे भोगिता पापभोग, मज लागला क्षयरोग. मृत्यू पावलो सवेग, कृतांतु दूत धरुनी नेत. यमपुरीचे दुःख अपार, भोगिले म्या अति दुस्तर. तप्त ताम्र भूमितीवर, मज लागी चालविले. लोहस्तंभ तप्त करून, त्यासी नेऊन देववीती आलिंगन. माझे घोर कर्म जाणून, असी पत्रवनी हिंडविती. कडईत तेल झाले तप्त, त्यात नेऊनी बुडवित. तोंडी घालती नरकमूत, पाप बहुत जाणुनी. महाक्षार कटुरस आणुनी, मुखी घालिती पासले पाडुनी. तीक्ष्ण चंचूचे गृध्र येऊनी, नेत्र फोडिती एकसरे. कुंभीपात्री घालुनी शिजविती, कर्णी तप्त लोहदंड दंडपिती.
आहा तेथींची जाचनी किती, सांगो आता गुरुवर्या. तेथे रक्तकुंड रेतकुंड दारुण, त्यात पचविती कित्येक दिन. मांस तोडिती सांडसे करून, वरी शिंपती क्षारोदक. जिव्हा नासिक आणि कर्ण, तीक्ष्ण शस्त्रे टाकीती छेदून. हस्तपाद खंडून, पोट फाडिती क्रूर शस्त्रे. अंगाचा काढिती भाता, तप्त शस्त्रे रोविती माथा. शिश्न छेदून गुदद्वारी अवचिता, तप्त आर्गळा घालिती. सर्वांगासी टिपऱ्या लावून, सवेंची करीती पाशबंधन. पृष्ठीकडे वाकवून, चरणी ग्रीवा बांधिती. बोटी बोटी सुया रोवून, पाशाने वृषण करीती चूर्ण. हस्तपायी आणून, पाषाण बेडी घालिती. सहस्रवर्ष न लगे अंत, ऐशिया नरकी बुडवीत. एक येऊनी पडिती दात, पाश घालिती ग्रीवेसी. आपुली विष्ठामूत्र, बळेच भक्षविती यमदूत. सवेची अंगाचे तुकडे पाडीत, दोष अमित जाणुनी. श्याम शबल श्वान लावून, चरचरा टाकीती फाडून. एक शिरास्ती काढिती ओढून, एक मास उकरीती. लोहारगळा उष्ण तीव्र, पृष्ठीहृदयी करीती मार. उखळी घालुनी सत्वर, लोहतप्त मुसळे चेचिती. तीक्ष्ण औषधींचे रस आणिती, नासिकद्वारे आत ओतीती. सवेची वृश्चिक कुपी टाकीती, बहुत विपत्ती भोगिल्या. ज्यांचे विष परम दुर्धर, ऐसे अंगासी डासविती विखार. अग्निशिखा लावूनी सत्वर, हे शरीर भाजिले. अंतरिक्ष असिधारे बैसवून, पायी बांधिती जड पाशान. सवेंची पर्वतावरी नेऊन, ढकलुनी देती निर्दयपणे. आतडी काढून निश्चिती, ज्याची त्याजकडून भक्षविती. ऊर्ध्व नेऊनी टांगती, आपटती क्रोधभरे. लोहकंटकी उभे करून, करती इंगळांचे आंथरूण. मस्तकी घालुनिया पाशान, फोडूनी टाकीती मस्तक. लोहचनक करुनी तप्त, खा म्हणूनी दूत मारीत. ओष्ठ धरुनी फाडीत, तप्त सळ्या नाकी खोविती. उफराटे टांगून, ग्रीवेसी बांधुनी थोर पाशान. रिस व्याघ्राधिक आणून, विदारिती त्या हाती. गजबदा खाली चूर्ण, करिविती तप्त निरप्राशन. अष्टांगे करवतून, वेगळाली टाकीती. भयानक भूते भेडसाविती, लिंग छेदुनी खा म्हणती. सांधे ठायी ठायी मोडीती, तीक्ष्ण शस्त्रे करुनिया. भूमीत रोवुनिया शरीर, करीती बहुत शरमार. सवेंची शूळ परम तीव्र, त्यावरी पालथे घालिती. वरी मारिती मुसळघाये, मग पाशान बांधुनी लवलाहे. नरकवापीत टाकीती पाहे, अंत न लागे उतरता. काच्या सिसे यांचा रस करून, बळेची करविती प्राशन. तेथे जात नाही कदा प्राण, यातना दारुण भोगिता. ऐशा 3 सहस्र वर्षपर्यंत, नरक यातना भोगिल्या बहुत. त्यावरी मज ढकलुनी देत, व्याघ्रजन्म पावलो. दुसरे जन्मी झालो अजगर, तिसरे जन्मी उक भयंकर. चौथे जन्मी सुकर, सरडा झालो 5वा. 6वे जन्मी सारमेय सबळ, 7वे जन्मी शृगाल. 8व्याने गवय विशाळ, गुरुवर्या मी झालो. 9वे जन्मी मर्कट प्रसिद्ध, 10वे जन्मी झालो गर्दभ निषिद्ध.
त्यावरी नकुळ मग वायस विविध. 13वे जन्मी बक झालो. 14वे जन्मी वन कुक्कट. त्यावरी गीध झालो पापिष्ट. मग मार्जरा योनी दुष्ट. मंडूक त्यावरी जानपा. 18वे जन्मी झालो कूर्म. त्यावरी मत्स्य झालो दुर्गम. सवेची पावलो मूषक जन्म. उल्क त्यावरी झालो मी. 22वे जन्मी वनद्विरध. त्यावरी उष्टजन्म प्रसिद्ध. मग दुरात्मा निषाद. आता राक्षस जन्मलो. सहस्त्रजन्मीचे ज्ञान झाले स्वामी मज पूर्ण. तव दर्शनाच्या प्रतापे करुण. पावन झालो स्वामिया. गंगास्नाने जळे पाप. अत्रिनंदन हरिताप. सुरतरु दैन्यमुप. हरित दर्शने करुनिया. पापताप आणि दैन्य संत समागमे जाय जळून. यावरी वामदेव यगुंद्र वजन. बोलता झाला ते दवा. एक विप्र होता महा अमंगळ. शूद्र स्त्रियेशी रतला बहुत काळ. तिच्या भृतारे साधुनी वेळ. जीवे मारिले द्विजाते. ग्रामाबाहेर टाकिले प्रेत. कोणी संस्कार न करीत. तो यमदूती नेला मारित. जाच बहुत भोगीतसे. इकडे शिवसदन उत्तम. त्यापुढे पडिले असे भस्म. महाशिवरात्री दिवशी सप्रेम. भक्त पूजना बैसले. त्या भस्मात श्वान सवेग. येऊनी बैसले पाहे शिवलिंग. भस्म चर्चित त्याचे अंग. जात मग त्वरेने. पडिले होते विप्र प्रेत. त्यावरी गेले अकस्मात. पुनपास भस्म लागत. पापरहित झाला तो. तो यमदूती नरकातुनी काढिला. शिवदूती विमानी वाहिला. कैलासास जाऊनी राहिला. संवादिला पापसमूग. ऐसे हे पवित्र शिवभूषण. त्याचे न वर्णवे महिमान. राक्षस पुसे कर जोडून. भस्म महिमा सांगा कैसा. भस्म कोणते उत्तम. शिवभक्ती लावावे कैसा नेम. यावरी वामदेव उत्तम. चरित्र सांगे शिवाचे. मंदरगिरी परम पवित्र. उंच योजने 11 सहस्र. त्यावरी एकदा त्रिनेत्र. देवासहित पातला. यक्षगण गंधर्व किन्नर. चारण पिशाच गुह्यक समग्र. देव उपदेव पवित्र. महेशा वेष्टुनी बैसले. मरुद्गण पितृगण समस्त. 11 रुद्र 12 दैत्य. अष्टवसु अष्टभैरव सत्य. अष्टदिक्पाळ पातले. 88 सहस्र ऋषीश्वर. 60 सहस्र वालखिल्य ब्रह्मपुत्र. पाताळ नाग पृथ्वीचे नृपवर. शंकरा वैष्टित बैसले. विष्णुविधी पुरंदर. शिवध्यान पाहाती समग्र. भूतांचे मेळे अपार. मंदराचळी मिळाले. सिंधुरवदन वीरभद्रकुमार. 60 कोटी गण समग्र. पुढे विराजे नंदिकेश्वर. दुसरा मांदार शुभ्र दिसे. तेथे आले सनत्कुमार. साष्टांग करुणी नमस्कार. स्तवन करुणी अपार. विभूती धारण विधी पुसती. यावरी बोले जाश्वनीळ. विभूती जाणतेची निर्मळ. शुद्ध करुणी गोमयोगळ. मृत्तिकाकन विरहित. ते वाळूनी उत्तम. मग करावे त्यांचे भस्म. शुद्ध विभूती मग परम. शिवगायत्रीने मंत्रिजे. आधी अंगुष्टे लाविजे ऊर्ध्व. मग मस्तका भोवते वेष्टिजे शुद्ध. तर्जनीन लाविजे निषिद्ध. कनिष्ठिका वेगळी करी. 2 बोटांनी लाविजे भाळी.
अंगुष्ट्ये का तेजागळी तैसे त्रिपुंड धारण चंद्रमोळी सनतकुमारा सांगत तर्जनीन लाविता सर्वांगी विभूती त्रिभोटी लाविजे निश्चिती येणे महत्पापे भस्म होती शिवभूषण प्रसादे अगाम्ये गमन सुरपान ब्रह्महत्या गोहत्या अभक्ष्य भक्षणा महात्पापांचे पर्वत जान भस्म चर्चने भस्म होती ऐसा भस्माचा महिमा वामदेव ब्रह्म राक्षसा सांगे सर्व विमान आले अपूर्व दिव्य रूप असुर झाला कैलास प्रती जाऊन राहिला शिवरूप होऊन वामदेव पृथ्वी पर्यटन स्वइच्छे करीत चालला सत्संगाचा महिमा थोर वामदेवा संगे तरला असुर भस्मलेपने भाळ नेत्र सदा सुप्रसन्न भक्तांसी मंत्रतीर्थ द्विजदेव गुरुयज्ञ ज्योतिषी औषधी सर्व येथे जैसा धरिती भाव सिद्धी तैसी तयांसी पांचाळ देशी नृपनाथ नामजयाचे सिंहकेत जैसा शक्रनंदन की तृतीय सुत पृथादेवीचा पुरुषार्थी मृगेश गेला तो भूपाळ मागे चालत धुरंधर दळ शबरांचेही मेळ बहुसाल निघती तया सभे वनोवनी हिंडता भूपाळक शबर एक परम भाविक भग्न शिवालय एक गेला त्यात निषाद तो उन्मळोनी पडले दिव्यलिंग पंचसूत्री रमणीय अभंग सिंहकेतराया ते सवेग धाविता झाला ते धवा राजा म्हणे लिंग चांगले परिपाहिजे भावे पूजिले उगेची देवार्चन मांडिले दंभे करुणी लौकिकी मिरवावया थोरपण प्रतिमा ठेविल्या सोज्वळ करून जेवी कांसारे मांडिले दुकान प्रतिमा विक्रय करावया ब्राह्मण वेश घेऊनी शुद्ध यात्रेत हिंडती जैसे मैद की मार्गग्न वाटेत साधू सिद्ध वेश धरुनी बैसले काळ नेमी साधुवेश धरुन वाटेत बैसला करावया विघ्न एव भावे विन देवातार्चन व्यर्थ काय दांभिक शबरासी म्हणे नृप सत्तम तुझ हे लिंग सापडले उत्तम निषाद म्हणे पूजन क्रम कैसा हाये सांगपा विनोदे बोले नृपवर पूजेचे हायेत बहुत प्रकार परिचिता भस्म पवित्र नित्य नूतन आणावे चिताभस्म विना नैवेद्य करू नये समर्पण हेची मुख्य वर्म जान शेव लक्षण निष्ठेचे नृपवचन मानुनी यथार्थ शबरलिंग घरा आणीत शबरीस सांगे वृत्तांत हर्षभरित ते झाली सुमुहूर्ते शिवलिंग स्थापून दोघे पूजिती एकनिष्ठे करून चिताभस्म नित्य नूतन आणीती मिळवूनी साक्षेपे एकार्ती होताची सुंदर नैवेद्य आणीत जड करी उभयता जोडल्या करी शिवस्तवनी सादर ऐसे नित्य करिता पूजन लोटले कित्येक दिन त्यांची निष्ठा पाहवया पूर्ण केले नवल पंचवदने ऐसे एकदा घडूनी आले चिताभस्म कोठे न मिळे शबरे बहुत शोधिले अपार क्रमिले भूमंडळ परतुनी सदनासी येत शबरीस सांगे वृत्तांत तेही झाली चिंताक्रांत म्हणे पूजन केवी होय केले शिवपूजन उत्तम परी न मिळता चिताभस्म तो शबर भक्तराज परम नैवेद्य शिवाशी अर्पिना शिवदीक्षा परम कठीण निष्ठा हाये उमारमन शबरी म्हणे प्रिया लागून मी आपुले भस्म करीते आता
पाक सदनी बैसून लावणी घेते आता अग्न, ते चिताभस्म चर्चून सांब पूजन करावे. मग शुचिर्भूत होऊनी शबरी शिवध्यान स्मरण करी, अग्नी लावणी झड करी भस्म करी कलेवर. शबर घेऊनी ते भस्म चर्ची सदाशिवाशी सप्रेम, परी नैवेद्य आणावया उत्तम दुसरे कोणी नसेची. भोळा चक्रवर्ती उदार तारावया धैर्य पाहे शंकर, आसन घालुनी शबर परमसादर शिवार्चनी. शबरी उत्तम पाक करून नित्य येत नैवेद्य घेऊन, शबर एकार्ती करून पूर्वाभ्यासे बोलावीत. एकार्ती होताची सदाशिवा, त्रुटी न वाचता नैवेद्य दाखवा. विलंब होता महादेवा, क्षोभ अत्यंत पै होय. सर्व अन्याय क्षमा करी शंकर, परी नैवेद्यासी होता उशीर. क्षोभुनी जातो श्रीशंकर, उशीर अनुमात्र सोसेना. शबर आनंदमय शिवार्चनी, स्त्रियेने शरीर जाळिले हे नाठवे मनी. म्हणे ललने नैवेद्य आनी, तव पाठीशी उभी घेऊनिया. रंभा उर्वशी मेनका सुंदरी, त्याहुनी दिव्य रूप झाली शबरी. चतुर्विध नैवेद्य करी देत पतीच्या तेधवा. नैवेद्य अर्पुनी शबर पूजा झाली षोडोपचार, दोघे जोडुनिया कर स्तवन करी शिवाचे. जय जय अनंत ब्रह्मांड नायका, जय जय शिव माया चक्र चालका. दुर्जन दमना मदनांधका, भवहारका भवानीपते. पूजन झाले संपूर्ण, शबर पाहे श्री विलोकून. अलंकार मंडित सद्गुण, आपणही शिवरूप झाला. एक नीलकंठ वेगळा करून, शिवभक्त शिवसमान. तव आले दिव्य विमान, वाद्य अपार वाजती. येत दिव्य सुमनांचे परिमळ, आश्चर्य करी सिंहकेत नृपाळ. विमानी बैसवुनी तत्काळ, शिवपद पावली दोघेही. राव म्हणे विनोदे करून, म्या सांगितले चिताभस्म पूजन. परी धन्य शबराचे निर्वाण, उद्धरुनी गेला कैलासा. धन्य ते शबरी कामिनी, देह समर्पिला शिवार्चनी. एव एकनिष्ठ देखिल्या वाचुनी, पिनाकपाणी प्रसन्न नभे. सिंहकेतासी लागला तोची छंद, सर्वदा शिवभजनाचा वेध. शिवलीलामृत प्रसिद्ध, श्रवण करी सर्वदा. शिवरात्री प्रदोष सोमवार, व्रते आचरे प्रीती नृपवर. शिवप्रीत्यर्थ उदार, धने वाटी सत्पात्री. ऐसे करिता शिवभजन, सिंहकेत शिवरूप होऊन. शिवपदी राहिला जाऊन, धन्य भजन निष्ठेचे. शिवलीलामृत मंडपी सुर वाढली, चढत जात श्रीधर वाग्वली. अहळ बहळ पसरली, ब्रह्मानंदे करुनिया. ते छाया सगन अत्यंत, तेथे बैसतो शिवभक्त. प्रेम द्राक्ष फळे पक्व बहुत, सदा सभूत आदरे. श्रीधर वरदा ब्रह्मानंदा, पुरडानी हृदयाब्जा मिलिंदा. कैवल्य पददायका अभेदा, लीला अगाध बोलवी पुढे. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन अखंड, नवम अध्याय गोड हा. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.